दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये अख्खं आयुष्य जगलेल्या रिकीने त्याच्या आयुष्यात भरपूर जॉब केले. तो कधी सुतारकाम, कधी मच्छीमारी, तर कधी वॉचमॅन अशी कामं करून पोट भरायचा. 2006 मध्ये रिकी जेव्हा 35 वर्षाचा होता तेव्हा त्याला शहराकडे सरकारी नोकरीची ऑफर आली. रिकीने ती ऑफर ऍक्सेप्ट केली. त्याने त्याची गाडी काढली, सामान घेतलं आणि शहराकडे निघाला. आता हा संपूर्ण लांबचा प्रवास वाळवंटामधून असलेल्या रस्त्यामधून होता. म्हणजे आजूबाजूला संपूर्ण वाळवंट, ना झाड, ना घर, ना हॉटेल. आता या वाळवंटातल्या रोड मधून जात असताना रिकीला रस्त्यात एक माणसांचा ग्रुप दिसला, ज्यामध्ये 3 पुरुष होते. ते 3 त्यांची 4 व्हीलर रोडच्या बाजूला लावून गाडीच्या बाहेर उभे होते. रिकीला वाटलं नक्की त्यांची गाडी खराब झाली असणार, म्हणून एक माणुसकी म्हणून रिकीने गाडी त्यांच्या बाजूला घेतली आणि विचारलं, तुम्हाला काय मदत हवी आहे का? ती 3 खुश झाली आणि रिकीला बोलले, एकदम वेळेवर आलास. आम्ही मदतीसाठी खूप वेळ वाट बघत होतो. आमच्या गाडीतलं पेट्रोल संपलंय, आम्हाला फक्त पुढच्या पंपावरती घेऊन चल. रिकी म्हणाला चालेल. त्याने 3 गाडीमध्ये घेतलं. पण त्याच्यानंतर रिकीला काहीच आठवत नाही. तो सांगतो, त्यांच्यातल्या एकाने ड्रिंक मध्ये गुंगीचं औषध टाकून मला पाजलं. आणि त्याच्यानंतर रिकीला आठवतं, त्याला शुद्ध आली तेव्हा तो वाळवंटात कॅम्प मध्ये बसला होता. ते 3 समोर होते आणि त्यांच्यातल्या एकाकडे गन होती. तो ती गन रिकीकडे एम करूनच बसला होता. रिकीला काहीच कळत नव्हतं काय चालू आहे. त्याच वेळी एक जण उठला आणि त्याने रिकीला पाणी दिलं. रिकीने ते घेतलं, कारण की त्याला भरपूर तहान लागली होती. पण त्या पाण्यात पण काहीतरी टाकलं होतं, कारण की ते पाणी पिल्यानंतर रिकी परत बेशुद्ध पडला. आणि दुसऱ्या वेळी परत जेव्हा रिकीला शुद्ध आली, त्याला हलता येत नव्हतं. त्याला असं वाटत होतं त्याच्या शरीरात काहीतरी घुसलंय. आडवा पडलेला त्याला वाटत होतं त्याचा चेहरा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पॅक केलाय. तेव्हा त्याला जाणवलं त्याला पुरलं होतं. आणि त्याच वेळी वरती एक जंगली कुत्रं त्याच्यावरती माती काय खायला भेटते म्हणून उकरत होतं. पण त्या कुत्र्यांनी कुठं ना कुठं रिकीला वाचवलं होतं. त्यांनी उकरल्यामुळं रिकीला श्वास घ्यायला हवा भेटत होती. पण ते कुत्रं रिकीला खाण्यासाठी माती उकरत चाललं होतं. तसा रिकी जोरात ओरडला. ते कुत्रं तिथून घाबरून निघून गेलं. आता रिकीने त्या कुत्र्याने केलेल्या होल मधून हात टाकून ते पूर्ण फाडलं आणि त्याच्यातून तो बाहेर निघाला. बाहेर आल्यावर त्याच्या लक्षात आलं त्याला पुरण्यासाठी एवढी माती किंवा दगड त्याच्या अंगावरती नव्हती टाकली गेली. एखाद्या वेळी त्यांना वाटलं असेल की तो गुदमरून मरल आणि कोण एवढ्या वाळवंटात त्याला वाचवायला पण येणार नाही. पण रिकी ह्याच्यातून तर वाचला होता. तो जसा बाहेर आला त्याला त्या 3 कोणच दिसलं नाही. त्याची गाडी पण नव्हती, ना त्याच्या अंगावर काय कपडे होती, ना साधा शूज होता. तो आता त्या प्रचंड मोठ्या वाळवंटात बिना अन्न पाण्याचा उभा होता. त्याला कळत नव्हतं काय चालू आहे. तो विचार करत होता, फक्त माझ्या गाडीसाठी मला मारण्याचा प्रयत्न झाला का? आता मी काय करू शकतो? तिथे त्याला एक छोटस झाड दिसलं. तो त्या झाडाच्या सावलीत खूप वेळ जाऊन बसला. त्याला कळत नव्हतं ह्या अवस्थेत आता मी काय केलं पाहिजे. पण थोडा वेळ विचार केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, आपल्याला जर जगायचं असेल तर आपल्याला इथून हलावं लागणार आहे. आणि जवळपास 10 दिवस त्या सुनसान वाळवंटात चालत राहिल्यानंतर त्याला काहीच दिसलं नव्हतं. पण शेवटी त्याला त्या वाळवंटात एक पाणी असलेला खड्डा दिसला. त्याने विचार केला, आपण या पाण्याची इथंच थांबलो तरच आपले जगायचे चान्सेस वाढतील आणि इथून कोणतरी कधीतरी जाईलच, तेव्हा आपण वाचू शकेल. आपण असंच वाळवंटात चालत राहिलो तर आपण नक्कीच मरून जाईल. त्यामुळे त्याने त्या पाण्याच्या खड्ड्यापाशी राहायचं ठरवलं. जवळपास तिथं आठवडा घालवल्यानंतर रिकीकडे आता खायला काहीच नव्हतं. त्याचं पोट भयंकर दुखत होतं. तो भुकेने अक्षरशः वेडा झाला होता. त्याच वेळी त्याला त्या वाळवंटात एक सरडा पळताना दिसला. त्याने तो तसा सरडा धरला आणि त्याचा तुकडा खाल्ला. त्याला जाणवलं जगायचं असेल तर आपल्याला असंच काहीतरी खावं लागणार आहे. आता पुढचे भरपूर आठवडे रिकी त्या पाण्याच्या इतर राहूनच सरडे, साप, बेडकं, किडे जे काही भेटल ते खाऊन जगत होता. आता अशी वेळ आली होती की त्याला कळायला लागलं होतं की कुठल्या बेडकाचा प्रकार टेस्टी लागतो, किंवा काही प्राणी खाताना पटकन खाल्लेले चांगले असतात, नाहीतर तो अख्ख्या तोंडाला चिटकतात. त्यांनी भरपूर झाडं पण खाल्ली, पण त्याला एवढी कल्पना नव्हती
कुठली झाडं किंवा प्राणी विषारी असू शकतात. त्याचं म्हणणं इतकंच होतं की जे टेस्टी लागत होतं तो ती गोष्ट कुठलाही विचार न करता खात होता. पण इतकं सगळं खाऊन पण रिकी त्याची भूक पूर्ण करू शकत नव्हता. त्याला जाणवायला लागलं होतं तो वाळवंटाबरोबर हे भुकेचं युद्ध हरणार होता. त्यामुळे काहीतरी मदत मिळावी म्हणून त्यांनी ही जागा सोडायचं ठरवलं. आता तो परत वाळवंटातून त्याला जी दिशा बरोबर वाटते त्या दिशेला चालायला सुरू झाला. पण थोडे दिवस चालल्यानंतर अशक्त झालेला रिकी आता हरायला लागला होता. असंच थोडं पुढे गेल्यानंतर तो परत एका छोट्या पाण्याच्या खड्ड्यापाशी येऊन पोहोचला. आता त्यांनी एक छोटं घर पण बांधलं. पण आता तो विचार करत होता हे आता आपलं शेवटचं घर असेल, आपण हितच मरून जाईल. थोड्या दिवसात त्याच्या घराच्या बाजूनी जंगली कुत्री फिरायला लागली. त्यांना वाटत होतं हा आता लवकरच मरल, नाही तर आपण याला मारून टाकून खाऊ शकल. रिकी रात्री झोपताना दरवाजा पूर्ण बांधून झोपायला लागला, कारण की कुत्री रात्रभर त्या दरवाजावरती नख मारून किंवा त्याच्या घराच्या बाजूची माती उकरून त्याला खायचा प्रयत्न करायला सुरू झाली होती. असेच दिवस गेल्यानंतर रिकीला जाणवायला लागलं आता आपले शेवटचे 2 ते 3 दिवस राहिलेत. त्यामुळे त्यांनी त्याच्या 70व्या दिवशी दरवाजावरती क्रॉसचं चिन्ह लावलं. त्याला असं वाटत होतं हेच आपलं थडगा असेल आणि क्रॉस चिन्ह बघून त्याला कोणतरी शोधल आणि त्याच्या घरी बातमी देऊ शकतील की तो कसा मेला होता. पण जवळपास 71व्या दिवशी जेव्हा रिकी त्याच्या घराच्या बाहेर उभा होता त्याच वेळी 2 गुरं वळणारे त्याला तिथून जाताना दिसले. ते त्याच्याकडेच बघत होते आणि जेव्हा ते रिकी जवळ गेले तेव्हा ते सांगत होते रिकी चालणाऱ्या हाडाच्या सापळ्यासारखा दिसत होता. रिकीने जसं ह्यांना बघितलं तसा तो कोसळला. त्यांनी त्याला दवाखान्यात ऍडमिट केलं तेव्हा त्याचं वजन अक्षरशः 45 किलोपेक्षा कमी भरलं होतं आणि तो हरवायच्या आधी त्याचं वजन जवळपास 105 किलो होतं. रिकीने त्या तिघांची पोलीस कंप्लेंट केली पण कोणच सापडलं नाही. रिकीने दवाखान्यात 6 दिवसात रिकव्हरी केली आणि डिस्चार्ज भेटल्यानंतर रिकीने स्वतःवरती एक पुस्तक सुद्धा लिहिलं आणि सध्या रिकी दुबईमध्ये एका सिव्हिल फर्म मध्ये काम करतो. चला आजच्या पुरती इतकंच होतं. ही स्टोरी नक्कीच तुम्हाला इंटरेस्टिंग वाटली असेल, त्यामुळे लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर माझ्यापर्यंत पोहोचायचं असेल तर माझे सोशल मीडिया हँडल डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केले आहेत. तिथे तुम्ही तुमच्यासोबत घडलेल्या घटना सुद्धा शेअर करू शकता. तुम्हाला पुन्हा बघण्याची इच्छा व्यक्त करतो आणि नक्कीच पुन्हा भेटू. धन्यवाद.